गेल्या 24 तासांपासून राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू झालाय। कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार तर मध्य महाराष्ट्र विदर्भात मध्यम पावसाची नोंद झाली आहे। तर 3 जुलैपर्यंत या भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून मुंबईत पावसाचा जोर वाढलाय। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शनिवारी पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान सोमवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेलं टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुलं होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। टर्मिनल सुरक्षेसाठी आवश्यक असणारं CIFFचं मनुष्यबळ केंद्रीय गृह विभागाकडून मंजूर करण्यात आलंय। पुणे शहरात एरंडवणा आणि मुंढवा या परिसरात झिकाचे 3 रुग्ण आढळलेत। मुंढव्यातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी 3 रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। त्यामुळे पालिकेने रुग्ण आढळलेल्या परिसरात 100 घरांमध्ये धूर फवारणी केली आहे। धुळे शहरातील अशोकनगर परिसरात जलकुंभाची मोठी दुरावस्था झाली आहे। छत पडलेल्या जलकुंभामधून पाणीपुरवठा केला जात असल्याचं समोर आलंय। मागील 1 वर्षापासून असाच पाणीपुरवठा होत असल्यानं पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप करते। त्यामुळे नागरिकांकडून जलकुंभाची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालकाच्या शर्टमध्ये साप निघालाय। ताडोबाच्या कोलाड्या गेटच्या परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे। त्यांनी हा साप शर्टातून अलगद बाहेर काढला। हा मांजऱ्या प्रकारच्या बिनविषारी साप असल्याचं स्पष्ट झालंय। हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं 11 वर्षांनी T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केलाय। भारताला दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी मोठा निर्णय घेतलाय। रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्त झालेत। भारतानं 2007 नंतर T20 वर्ल्ड कप जिंकला, त्यामुळे हीच ती वेळ असं म्हणत निवृत्तीचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय। देशाच्या सर्वच भागात आतिषबाजी करून टीम इंडियाच्या कामगिरीचं स्वागत केलं जातंय। दरम्यान भारतीय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अभिनंदन केलंय। तुम्ही शानदार विजय प्राप्त केलाय, हा विश्वचषक कायम स्मरणात राहील असं म्हणत मोदींनी इंडियाचं स्वागत केलंय। दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारतीय संघ दुसऱ्यांदा T20 चॅम्पियन ठरलेला आहे। विजयानंतर आता भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलंय। भारताच्या दणदणीत विजयानंतर बुलढाण्यात जल्लोष पाहायला मिळाला। बुलढाण्याच्या बावनबीरमध्ये नागरिकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही भारताच्या या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला। भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भारतानं विश्वचषक जिंकताच मध्यरात्री कल्याणमध्ये तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला। या विजयाच्या जल्लोषात भारतीयांनी सहभाग घेतला। कल्याणमध्ये तरुणांनी विजयाचा जल्लोष करत परिसर दुमदुमून टाकला। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। यावेळी पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होते। परंपरेनुसार पालखीत माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्यानंतर पालिकेचं मंदिर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा झाल्या। माऊलींच्या पहिला मुक्काम आजोळवाड्यामध्ये असणार आहे, तर रविवारी पहाटे माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानोबा माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली। राज्यातील बळीराजाला सुख मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी माऊलींच्या चरणी केली। आळंदीतील इंद्रायणी स्वच्छ करण्याचा आपण शब्द देतो असं सुद्धा ते यावेळेस म्हणाले आणि तो आपण पूर्ण करणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरामध्ये विसावली। रविवारी सकाळी ही पालखी पुण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहे। या पालखीसोबत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचं सारथ्य केलं। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला उपस्थिती लावल्यानंतर पिंपरी चिंचवडला जाऊन त्यांनी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आषाढी वारी निमित्तानं पालखी सोहळ्याला दिलेल्या भेटीवर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी टीका केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दौऱ्यामुळे वारकऱ्यांची अडचण झाल्याचं मोहिते पाटील म्हणाले। सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारनं दूध भुकटीवरील आयात शुल्क माफ करण्याचा जो निर्णय घेतला तो मागे घेण्याची केंद्राला उपरती येऊ दे अशी प्रार्थना अमोल कोल्हे यांनी माऊलींकडे केली आहे। कोल्हेंनी आळंदीत माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि त्यांच्या पत्नी हे दोघंही संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या वेळेस उपस्थित होते। यावेळेस ते ज्ञानोबा तुकाराम याच्या जयघोषामध्ये आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये रंगून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे। रविवारी संत तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये विसावणार आहे। राज्य महिला आयोगाच्या आरोग्य वारीचा शुभारंभ देखील नानापेठेतूनच होतोय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी त्याचा आढावा घेतलाय। नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील श्री संत साधू महाराज कंधारकर संस्थानाची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे। या दिंडीला 700 वर्षांपासूनची परंपरा आहे। संस्थानाचा 8वे वंशज मठाधिपती गुरुवर्य ह.भ.प. एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे। लाडकी बहीण योजनेत थेट 1,500 रुपये त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याचा जीआर काढला असून 1 जुलैपासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना सुरूच राहील असं सुद्धा ते म्हणाले। लाडकी बहीण ही योजना निवडणुकीसाठी लागू केल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। 1,500 रुपयात कुणाचं काय होणार असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे। सरकार पराभवाच्या छायेत असून आता चंद्र आणि सूर्य जरी मागितलेत तरी ते आणून देण्याचा प्रयत्न करतील अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे। निवडणूक हरण्यापेक्षा जे पाहिजे ते देऊ असं आश्वासन ते देत असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे। नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांच्या कार्यालयावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली। कारवाईच्या आधी कार्यालयातील महापुरुषांचे फोटो काढण्यात आले। ठाकरे गटाच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हातात घेऊन या कारवाईचा निषेध केला आहे। जळगावच्या काँग्रेस भवनमध्ये विधानसभा निरीक्षक विजय महाजन यांच्या उपस्थितीमध्ये तालुका काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली। विधानसभेत जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे। खऱ्या अर्थानं उच्च शिक्षणाबाबत अधिवेशनामध्ये महत्त्वाकांक्षी योजना मंजूर झाली आहे। यासाठी रोहिणी खडसेंनी चष्मा लावायला हवा, चष्म्याचा आकडा बदलायला हवा असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। लोकांना बदाम पाठवण्यापेक्षा जयंत पाटील यांनाच बदाम पाठवा, त्यांना खजुराची गरज आहे अशी टीका त्यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आशिष शेलार यांनी रायगड जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला। भाजप खोट्या आश्वासनांवर मतं मागत नाही असा टोला यावेळी विरोधकांना त्यांनी लगावलाय। राज्यात येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं असणार असा दावा खासदार कल्याण काळे यांनी केलाय। राज्य सरकारनं जात जातींमध्ये जनतेच्या तोंडाला पानं फुसली आहेत, त्यांनी आत्मविश्वास गमावलाय अशी टीका त्यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीला धसका घेऊन कालच्या अर्थसंकल्प मांडला अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी केली आहे। बजेटमध्ये प्रत्यक्षात न येणाऱ्या गोष्टी आहेत, खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च कसा करणार असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय। अर्थसंकल्पातील योजनांची अंमलबजावणी कितपत होईल अशी शंका पवारांनी व्यक्त केली आहे। भाजप आमदार अमित साटम यांच्या उडाण या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये पार पडला। यावेळेस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते। हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असं भाष्य यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी केलंय। हिंगोलीच्या ब्रह्मपुरी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची दुरावस्था झाली आहे। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनानं दखल घेतली। शिक्षण विभागाच्या पथकानं शाळेत जाऊन पाहणी केली, त्याबरोबर वर्गखोल्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे।
अकोला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर 20 दिवसांचा कालावधी उलटून गेलाय. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळालेली नाहीये. गेल्या फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील 27,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांनी पीक नुकसानीची 54 कोटी 6 लाखांची मदत अद्यापही बाकी आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये वादळामुळे घराचं छत कोसळून एक मुलगी जखमी झाली आहे. शहरातील कसाली मोहल्ला इथं ही घटना घडली आहे. मुलीच्या हाताला दुखापत झाली असून तिच्यावरती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई नाशिक महामार्ग शहापूर आसनगाव वाशिंद या दरम्यान 24 तासांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येते. पहिल्याच पावसामध्ये महामार्गावर मोठे खड्डे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेत. शहापूर आसनगाव ते वाशिंद 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या यामुळेच लांबच लांब रांगा लागल्यात. भाईंदर पश्चिमकडील मुर्दा गावामध्ये मंदिराच्या बाजूचं एक जुनं पिंपळाचं झाड उन्मळून पडलंय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. महापालिकेच्या मान्सूनपूर्व छाटणीत या झाडाची छाटणी का झाली नाही असा सवाल यावेळेस आता उपस्थित केला जातोय. नागपुरात जैन बिझनेस नेटवर्क महाकुंभचं आयोजन करण्यात आलंय. 3 दिवसीय उपक्रमामध्ये उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि तज्ज्ञांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केलं. यावेळेस लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विजय दर्डा देखील उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. बदलत्या काळात माध्यमांशी समन्वय साधून उद्योजकांनी प्रगतीचा मार्ग सुकर करावा असं प्रतिपादन त्यांनी यावेळेस केलंय. सोलापुरात आदिवासी आमदारांविरोधात महादेव कोळी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महादेव कोळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग होती. मात्र आदिवासी आमदारांच्या दबावामुळे ही मीटिंग झाली नाही. त्याचा निषेध करत राज्यातील 5 आदिवासी आमदारांना प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलंय. धुळ्यातल्या जुन्या जीर्ण इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शहरातील जुने धुळे आणि मुख्यपेठ या भागात सुमारे 156 इमारती या धोकादायक आहेत. यापैकी बहुतेक इमारतींमध्ये भाडेकरूंचं वास्तव्य आहे. महापालिकेनं त्यांना नोटीस बजावली असली तरी जून महिना संपत आला तरी कुठलीच कारवाई सुरू झालेली नाहीये. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर बीड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडली खांडे यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खांडे यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे. अमरावती शहर पोलिसांच्या 74 पदांसाठी पोलीस विभागानं 2865 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली होती. त्यापैकी 1431 उमेदवार हे उत्तीर्ण झाले असून यातील 929 उमेदवारांची लेखी परीक्षा 7 जुलैला होणार आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाणार असून अफवांवर आणि गैरसमजांवर आणि गैरप्रकारांवर कोणत्याही प्रकारे बळी पडू नये असं आवाहन अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा येथे शासकीय ITI कॉलेजमध्ये वर्ग शिक्षिका मनीषा खानापुरे यांनी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलच्या नावाखाली घरकाम करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी उचलून धरल्यानंतर प्राचार्य इंदिरा रणभेडकर यांनी वर्ग शिक्षिका खानापुरे मॅडमना 2 मेमो दिलेत. त्यांच्या चौकशीसाठी समिती नेमून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात आला आहे. चंद्रपूरच्या चिमूर वरोरा या महामार्गाचं बांधकाम खूप दिवसांपासून सुरू असून सिमेंट रोड खाली पाणी जाण्यासाठी पूल केला गेलाय. मात्र हे पाणी वाहून न जाता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरतंय. त्यामुळे खडसंगवी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. प्रशासन याकडे लक्ष देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होते.